कुठे गेला
सुजम यांच्याकडून फार्ससाठी 101 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. तरी वक्रतुंड कलानिमित्त आम्ही सतत शिरोणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. सेनापती राजदेव आज जवळजवळ 1 महिना पूर्ण होत आला तरी अजूनही आमच्या राणीसांचा खरा सापडला नाही. किती खेदाची गोष्ट आहे. प्रत्यक्ष राजवाड असून आमच्या राणीचा खून करणारा हराखोर आपल्या राज्यामध्ये असून तो असला आपल्या राज्यातीलच. महाराज आतापर्यंत सारखे प्रयत्न चालू आहेत. मग ठिकठिकाणी हेर पाठवले. महाराज आपणच म्हणतात की राणी सरकारांचा खुनी हे आपल्या राज्यातीलच असावं. फत्तेशी एवढा कडेकड बंदोबस्त असताना पारेचा डोळा चुकून आत प्रवेश करणं राज्याभाच्या प्रक्रिया कसं शक्य होईल ते काही नाही. या राजाची पूर्ण माहिती असलेल्या बदमाशाने आमच्या राणीचा घात केला असावा. महाराज राणी सरकारांचा घात झाला ही बातमी तर खरी आहे. पण तो करणारा हे आपल्या राज्यातील नसून आपल्या शत्रूपैकी कोणीतरी असावा असा माझा दाट संशय. बस बस फत्तेशी पुढे बोलू नका. ऐकू का आमच्या कारणा हल्लेखोरी कोणी असो आम्हाला फक्त तो पाहिजे. तेव्हा राजदेव किती आधीच चालेल पण त्या हरमला शोध घेऊन आमच्या समोर हजर करण्यात आला. महाराज आपण निर्धास्त राहा. आम्ही प्रत्येक सगळ्यांची खुनाची करून चौकशी करतो आणि एक त्या दिवसात तुमच्यावर हजर करतो. काही का राजदेव चारी बाजूला सैन्य म्हणा पण त्या हरमचा शोध घेऊन आमच्या समोर हजर करा. येतो आम्ही. फत्तेशी आमच्या राणीची आठवण झाली की आमचं मन कसं हेरावून जातं. महाराज एक भिल्ल आपली भेट घेण्याची इच्छित आहे. जा ते आजवे पाठवून दे. महाराज फत्तेशी हा बिल्ला कोण असावा आणि एवढ्या तातडीने आमची भेटण्याचं कारण. मित्र असावा. कोण आहेस तो? जातीचा बिल्ला आहे म्या. त्या तुझ्याकडे पाहायला आलाय लक्षात पण इथं कशासाठी आलाय? मी रानदरीतून आलोय. महाराजांकडे काम आहे माझं. अरे काय काम आहे ते बोलून चालतो. अरे मी चालतो आणि काही तुला का? अरे राम करू सरळ बोल नाही तर भावाच्या समसिरीला तर तुझे गर्दन व्हायला मी शांत बसणार नाही. फत्तेशी बोल बोल तुझं नाव काय ते बोल. जित्तू फार जरुरीच्या कामासाठी आलो होतो आपल्याकडे. मग आता आमची भेट झाली ना तुला जे बोलायचं आहे ते बोलून मोकळा हो. नाही महाराज तुमच्याशी एकांतात बोलायचं होतं तेव्हा तुमच्या प्रधानजीला येतून. महाराज आपले एकांतात भेट घेणार म्हणतोय. याचा नक्कीच कुठे डाव असला पाहिजे. त्याच्या राणची शब्दावर तुम्ही विश्वास ठेवू नका. खबरदार महाराजांबरोबर कपटी डाव करणारा कम असेल लाम्या बिल्लाची जात आहे. प्राण गेला तरी चालेल पण त्यांच्याबरोबर केव्हाही बेमानी होणार नाही. आमच्या समोर तुला बोलायला काय हरकत आहे? थांबा फत्तेशी. जित्तू फत्तेशी आमचे विश्वासू मित्र आहेत तेव्हा त्यांच्याबद्दल कोणतीही शंका न ठेवता तुला जे बोलायचे आहे ते म्हणून मोकळा हो. नाही महाराज ते 21 वर्षापूर्वीचं गुपित आहे आणि ते सर्वांसमोर सांगून मी माझ्या काही मातेला वाहिलेली शपथ केव्हाही उल्लंघणार नाही. फत्तेशी हा असं ऐकणार नाही. तो जर अपराध असेल तर त्याला कैद करा आणि निरपराध असेल तर सोडून येतो आम्ही. या महाराज. विचार काय आहे तुझा? विचार विचार विचार. अरे विचार तुझ्या नाशाचा. अरे बोल राणी सरकारांचा खून कोणी केला? खबरदार राणी सरकारांच्या खुनाचा माझ्या विषयी. अरे गळा कुठे जीव घे तुझा असा मग तुझ्या अंगात हिंमत असेल तर सांभाळा सांभाळा.
कोण कोणी केला? नाही 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 म्हणतो ना. अरे नाही म्हणतो ना हराम को. बाई हा महाराज जा आणि अंधार तिथे बंद करा. हराम को. महाराज आता रात्रीचे 2 वाजले, अंड्याची पोटली बंद झाली. अंडा फुटला. महाराज मी काय म्हणतो, अरे बोल. हा मी काय म्हणतो, आपण ह्याला अंधार केले असा उलटा टांगाय. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे ना. आता उलटा टांगायचा आणि मिरची धुरी द्यायची तुम्हाला. येडा. असं काय करणार महाराज मी तुमचा आवडता सेवक की नाही? महाराज महाराज मी काय म्हणतो माहिती काय? अरे बोल. ह्याला अंधार सुट्टीमध्ये ठेवायचा, त्याला तडफडून मारायचा. अगदी बरोबर आहे तुझा. जोपर्यंत खराब बोलत नाही तोपर्यंत तडफडून मारायचा. महाराज मी तर म्हणतो याला पाणी सुद्धा देणार नाही. पाणी पण द्यायचं ना. अजिबात पाणी देणार नाही. वाटला तिथं धावत धावत कोणाकडे घरी जाईन आणि पावशर दूध घेऊन येईन. बाबा माझ्या अर्धा शेर भेटला थोडा बा त्याला मला घेऊन येला. महाराज मी काय म्हणतो, अरे बोल ना तुझ्या घोड्याच्या मी धरतो तुम्ही चार. बघा पाणी बिणी काय द्यायचं नाही त्याला, काय द्यायचं नाही, अजिबात काय द्यायचं नाही. अरे बोल पुढे. खायला पोटात नाही. काय द्यायचं? महाराज काय द्यायचं? महाराज गेला वाटतं महाराज मारलं. जरा जागा चुकली असती तर नशीब काय झालं. जेव्हा मी घरात जातो तेव्हा माझी आई मला म्हणते जातानी बारीक असो आणि आल्यावर जाडा कसा होतोस. काय सांगू महाराज. मारता हो पण सकाळी बसता पण येत जा. अरे पण हा माझा जोडीदार गेला कुठं. अरे बालू. अरे काय झालं त्या सांग ना. काय सांगू तुला. असला मारला नसला मारला त्या वाट्यांवर मारला. जरा मारला नसता त्या वाट्या इथं आल्या असत्या. काय सांगू तुला. काय केलंस काय मग तू. काय 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 अवकल आली त्याच्यावर. मारतो बाई. अरे तुला सांगतो देवाच्या पण एवढं पोरांना पण मी माझ्या मारत नाही. मग सांग काय झालं तू केलंच काय मग. काय करू. काय नाही केलं चोरलं फक्त. तुझ्या जाता मग बायको नाही बायको माहेरात गेली. काय सांगू तुला. काय झालं. सुगंध रस्त्यावरून येत असताना नर्तकी दिसली. काय सांगतोस. काय सांगू तुला. आडवी आली माझ्या. आडवी आली. काय नाही बोलली. मी आलो लगेच. काय माझी बोलली ना ती जबरा. कशी भारी एक नंबर. काय दिसत होती, काय बोलत होती, काय करीत होती. तरानी भावना. भावा तू तुझ्यासाठी वहिनी शोधलीस. माझ्यासाठी. अरे त्याच मी पण म्हणतो तुझ्यासाठी वहिनी शोधलीस. माझ्यासाठी बायको. मी करणार लग्न. मी लग्न करणार. मी करणार. मी लग्न करून सांगतो. हा असं भांडायचं नाही. तुमच्या दोघांवर सारखंच प्रेम आहे माझं. तू असं एक काम कराल. तुझं कामच काय. तुझा पाय चेपू, तुझा हात चेपू, तुझा डोका चेपू. तुम्ही तेवढं चपा बाकीचं मी चपतो. तुम्ही एवढे धोरणकरचे दिलदार शिपाई पण ही काय काम करणार. अगं तुझ्या ठेवी काही करू. मग तुम्ही नाही तुमच्या राणीच्या राजांची गोष्ट सांगाल. एवढंच ना सांगू. मग नको इकडे नको तिकडे. बाजूला चला ना गडे. कसं जायचं. बाजूला चला ना गडे. अरे म्हणजे कपडे काढून जा. तू पुढे झाल्याशिवाय आम्ही कसे येणार नागडे. मग चला नागडे.
मला जवळ बोलू लागला त्याच्या नजरेची बाई मला फारच भीती वाटू लागली. तसा मी घराचा रस्ता धरला तसा तो म्हणजे मागे येऊ लागला. पहा विशाल इकडे येत असेल तो. मंगला तू घाबरू नकोस. त्याचा मरणा जवळ असेल त्याला तू तरी काय करणार. तुला काय बोलला का तो? नाही विशाल हसला फक्त आलाच असेल तर माझ्या मागे. अरे तुझे परक्या स्त्रीला तो बोला शरम वाटत नाही तुला? अरे कुत्रिया बाजू नहीं तो फुक्कड़ मरशील. अरे कोण संभाळून बोल हराम खोरा. बच्चे हुए थे जबान संभाल के बात चल नहीं तो जबान काट दूंगा तेरी. अरे खूप पाहिलं तुझ्यासारखे जवान कापणारे. अरे परस्त्री म्हणजे काय? तुझ्या बापाचा माल वाटला की काय तुला? अरे आज समय उचल त्या फोनपुरीचा राजपुत्र आहे मी म्हणेन तसंच झालं पाहिजे. शिकारीसाठी आलो होतो पण शिकार ही दिसली त्या 4 पायाच्या शिकारीचा नाद सोडून त्या 2 पायाच्या शिकारीसाठी तिकडचं यावं लागलं मला. कळलं तुला मी कोण आहे ते? अरे वा म्हणजे तुझ्या राज्याचा राजपुत्र. अरे राजपुत्र असलास म्हणून काय झालं? दुसऱ्यांच्या आया बहिणीची अब्रू लुटण्याचा अधिकार तुला कोणी दिला? अरे राजानं तर प्रजेचं रक्षण करायचं असतं भक्षण नाही. आणि तू तर त्याच्या अब्रूवर घाव घालू पाहतोस. मग तू कसला राजपुत्र? त्या 12 माताला हे ऐकायच्या जी पोरगी मनात भरली त्या राजकुमार राज्यातून सरळ गेली. तुला वाटत असेल तरी डोंगावर ठेव पण आजचा दिवस माझ्या स्वाधीन कर. मी चांदा जी धरून जाईल तुझी वेळा. माझा हात पडल्यापूर्वी ज्याच शिव्यांच्या पदव्या पडतात मग काय हात येण्या ती गोगल गाई सध्या मोडतात. चाल चाल खबरदार एक फोन पुढे लागशील तर नामखोर ही तुझी मत तुझ्या जरांगा हिंमत असेल सांभाळ. मातमुखी जिवंत गेलास हे त्या विक्रांत मानांचं नशीब समाज. बरं झालं होता म्हणून नाहीतर त्या मेल्याने आपला डाव चांगला साधला असता. मंगला आज याच्यावर पहिली सलामी झाली. यापुढे याच्यावर नाही तर भुवनपुरीच्या राजवटीला तोंड द्यावं लागणार आहे. आपल्या भिल्ल जमातीला आज खरी ठिणगी पडली. थोड्या दिवसात पडका होणार यातील मात्र शंका नाही. मंगला विशाल जितू बाबाच्या सुटकेबद्दल. होय मंगला चित्तू बाबाची सुटका तर केलीच पाहिजे. मंगला कोणत्याही परिस्थितीत आज मी त्या भुवन नगरीच्या राजनगरीत घुसणार. पण मंगला प्रश्नच आहे त्या राजराज्यातील कदखेरात जाणार कसा? पहारेकरांच्या हाती सापडून मरणाला निमंत्रण देण्यापेक्षा चोर वाटेने जाऊनच खरा उपयोग होणार आहे मंगला. पण मंगला त्या चोर वाटा आपल्याला दाखवणार कोण? याची काळजी सोड माझ्या चांगल्याच माहित आहेत. विक्रांत राजांचे 2 शिपाई हाताशी धरून मी त्या वाटांची चांगलीच माहिती मिळवली आहे. त्या 52 लोकांवर अशका इश्काची जादू केली आणि एकदम गाडी काढत. चल तर मग तुला मिळेल माहिती मला सांग. चल लवकर. बरं झालं पूजा होती म्हणून एवढाच नाचलो. लग्न असलं ना तर झोपून नाचलो असतो. कसा झोपून नाचतात रे? अरे असू द्या मित्र. अरे जेव्हा माणूस आनंदी असतो ना तेव्हाच नाचत असतो माहितीये. अरे तुला माहितीये
महाराजांचा मी मोठा आवडता सेवक. हा, आणि सेवक म्हटल्यानंतर महाराज मला काय म्हणायला माहिती काय, धावत धावत जा आणि त्या तामणमळ्यामध्ये काय चाललंय ते बघून ये. मी धावत पळत न जाता असा सावकाश सावकाश गेलो आणि बघतो तर काय अरे ते सभागृह आणि सभागृहामध्ये सत्यनारायणची महापूजा. आणि एवढी सत्यनारायणची महापूजा म्हटल्यानंतर असे विविध कार्यक्रम चालले. आणि मी एवढ्या मोठ्या राजाचा शिपाई, पण साधं कोणी मला विचारलं सुद्धा नाही, हे बाबा तुला प्रसाद पाहिजे का, हे बाबा तुला पाणी पाहिजे का. सगळ्यांनी अरे इकडं तिकडं मी असं बघितलं तो एवढं सफेद चमचे आणि एवढ्या वाट्या कसल्या. मला वाटतं यांनी भरपूर गुलाबजाम खाल्ली. जाम खाल्ली पण मला एक सुद्धा नाही दिली म्हणून काय केलं, अरे ते पण नाही मला प्रसाद पण त्यांनी दिली नाही. म्हणून मी काय केलं माहिती काय, मी स्वतः घेतली, त्याने दिली नाही काय. आणि तुला सांगतो एवढी ही माणसं खुश काय माहितीये का, अरे कारण त्यांच्या पाठीशी मानाई देवी आहे म्हणून. नाही म्हणून दोन शब्द त्यांच्यासाठी. काय आपलं तुमचं आणि माझं घेणं देणं. हसतोस काय तू, काय तुमचं आणि माझं घेणं देणं, काय तुमचं आणि माझं घेणं देणं. मानाई देवी चरणी एकच प्रार्थना, मानाई देवी चरणी एकच प्रार्थना, अखंड राहू दे माझ्या माता भगिनींच्या कपाळवरती सौभाग्याचं लेणं, सौभाग्याचं लेणं. टाळ्या वाजल्या ना की मला नुसते असे किडे चावतात, भरपूर किडे चावतात. आता आपल्या मानाई देवीसाठी जेवढ्या इथं महिला आहेत ना, महिला त्या महिलांनी आपल्या मानाई देवीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या महिलांनी. अरे रे 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 रे, त्यांनी तर भाकऱ्याच भाजली. नाही मला आवाज कमी वाटला, मला आवाज खूप कमी वाटला. अजून एकदा चान्स, एकदा जोरदार काय आपल्या मानाई देवीसाठी वाजवायचं जोरदार. वाजवली. चला चला चला, आता तुमचं 35% आरक्षण संपलं. आता इथं जो पुरुष जातीचा वाघ बसलेला आहे, जो स्वतःला पुरुष समजतो, त्यांनी आपल्या मानाई देवीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. अरे मित्रा, आपण आरक्षण मागत नाही आणि सालं कोणी मागितला तर त्याला देत सुद्धा नाही. आणि तुला सांगतो काय झालं, अरे सत्यनारायणची महापूजा सगळ्या सकाळी बाया नटून तटून अशा लिपस्टिक लावून आल्या. आणि आल्या त्याच्यामध्ये सांगतो का तुला, 4 बाया जवळ आल्या. कशाला, अरे बसल्या तिथं. कशाला, अरे बसल्या म्हणजे ह्याला नव्हे. आणि बसल्या त्यांचं काय झालं माहितीये काय, अरे चौघींनी नावं घेतली. नावं, चक्क नावं, अरे चक्क नावं, तुला ऐकायचं कसं येतं ते, तुला ऐकायचं काय. अरे एक बाई म्हणते कशी माहितीये काय, आजकाल बाई मला भांडी घासायला आवडते किशी. किशी मस्त ना, किशी त्याच्यावर साबण पण असतो, साबण किशी वापरतात. आजकाल बाई मला भांडी घासायला आवडते किशी. आजकाल बाई मला भांडी घासायला आवडते किशी. माझ्या मिस्टरांचं नाव घेते, त्याच्या वटाव नाही मिशी. चष्म्याला भावा, तुझ्या पण वाटाव नाही मिशी. अरे नाचतोच काय, हा आपला प्लॉट आहे, पाहिजे तेवढा ठेवला, नको तेव्हा काढला. अरे तिला त्रास होत नाही तर हिला कशा त्रास पाहिजे, ते जाऊ दे. दुसरी बाई म्हणते कशी माहिती काय, पुढून सपाट मागून सपाट. ती कशी बोलली, पुढून सपाट मागून सपाट, माझा नवरा जणू गोदरेजचं कपाट. आता एखाद्याला पोट नसेल म्हणून त्याला काय गोदरेजचं कपाट म्हणायचं, एक जाऊ दे. एक बाई, काका सांगतो तुम्हाला, एक बाई म्हणते कशी माहिती काय, फुलात फुल सुगंधी केवढा. माहिती काय, फुलात फुल सुगंधी केवढा. केवढा सुगंधी, अरे केवढा म्हणजे एवढाच असतो पण सुगंधी असतो. फुलात फुल सुगंधी केवढा आणि माझा नवरा मेला 24 तास बेवडा. अरे असं बोलायची काय गरज आहे. एखादा रात्री प्याला नसेल, ती उतरण्यासाठी सकाळी घेतो, सकाळची उतरण्यासाठी दुपारी घेतो, दुपारची उतरण्यासाठी रात्री घेतो, म्हणून काय त्याला 24 तास बेवडा म्हणतो. अरे त्याच्या खिशातनं पैसे जातात नाही, ह्याला कशाला बोलायला पाहिजे की जाऊ दे. एका बाईनं तर चक्क कोकण रेल्वेवरती नाव घेतलं. कोकण रेल्वेवरती ती कशी बोलते माहिती काय, कोकणात आली
रेल्वे भोगद्यात बसले हादरे. काय 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 कोकणात आली रेल्वे भोगद्यात बसले हादरे. हा कोकणात आली रेल्वे भोगद्यात बसले हादरे. कोकणात आली रेल्वे भोगद्यात बसले हादरे. कोकणात आली रेल्वे भोगद्यात बसले हादरे. कोकणात आली रेल्वे बोगद्या पडतील आता पुढे. मी कुठं पाण्यात अगोदर आलेले आहेत. अरे ती कशी म्हणते कोकणात आली रेल्वे भोगद्यात बसले हादरे. कोकणात आली रेल्वे भोगद्यात बसले हादरे. आणि मी माझ्या मिस्टरांचं नाव घेते 1 नंबरचे घाबरे. घाबरे तुला काहीतरीच वाटलं असेल घाबरे. अरे असं म्हणतो बघतो काय असं हे व्यवस्थित चाललेलं. हा मग पुढं काय संपलं. संपलं. तीर्थ गेली घेतलं आणि मी निघालो. मग महाराजांना काय सांगितलं. आता काय मार्गाला चाललं आनंदी आनंदी. हा मग मी पण एक नाव घेतो बघ. पण नाव घेतोस. हा बघ आता ऐक. हा घे. तुला हसायला काय होतं. तुला काय घेतो. येतो हा, ते? घेतो. तूच सगळीकडे तूच. आई शपथ मीच असणार. तर त्याला पकड तिकडं. तूच सगळीकडे तूच सगळीकडे तूच. अरे मीच. कालपासून मारून मारले माझं पोट. अरे बापरे काय अरे तिकडे पार द्यायचा थोडा कसल्या गप्पा मारतात. हा महाराज मी ना मी तर शांत बसलोय. काय म्हणालास. काय नाही तूच महाराज हा अजून खरा बोलत नाही. अजूनही तो खरा बोलत नाही. त्याला वाजवा. अरे अजूनही वेळ गेलेली ना. बरोबर आहे. जर का तू खरं बोललास तर तुझ्या कैदेतून मी सुटका करेन. अरे. काय करीन. नाही म्हणतो ना. अंत येईल क्षणात शब्द रुतले हात. कस सांगू मी वेदना पारी आळकुणाचा माझ्यावरी आळकुणाचा शेवटपर्यंत हेच उत्तर मिळेल. आणि शेवटपर्यंत हेच उत्तर मिळेल. जोपर्यंत तू खरं बोलत नाही तोपर्यंत तुझ्या सेट हाल केले जाते. महाराज मी काय म्हणतो. आपण तुम्ही 4 दिवस झाला हाल करतो. महाराज आम्हाला काय म्हणतो. अरे काय झालं. याला 4 दिवस झालं म्हणून. अरे 4 दिवस झाले म्हणजे आता घरात जाऊन मला अंघोळ करायला लागेल ना. अगोदर जायचं ना मी शिवलो ना. आपल्यातला एका बायकांचा नाही. मी काय म्हणतो महाराज बघा 4 दिवस झालं अन्न नाही पाणी नाही काय द्यायचं नाही. अरे काय द्यायचं. अजिबात काय द्यायचं नाही. मी काय म्हणतो आता इथे काय भेटतच नाही द्यायला त्याला. मग इथनं भादूर शाखात जातो तर शिकवणात वडापाव आलं त्यांच्याकडे 2-3 वडापाव आणतो आणि देतो त्याला.
दिलो ना मी नीला दूध दिलं मी त्याचा त्याला दूध नाही दिलं याला दूध आणि महाराज त्याला भूक लागली तरी काय दिलं नाही अरे पण महाराज नंतर मला दया आली ह्या बांधाच्या पलीकडे गेलो 2 आंबे काढले आणि ह्याला दिले आणि मला आंबे देतात तुम्हारी वधरातील पर्वत में सगळ्याचा शौर्य तिथे येऊन तर करतो आमच्या मनासारखं काम तर घेत असतो आमच्या मनसुब्यांच्याकडे विस्तारा कारण तरी कसं शिपाई महाराज एक आनंदाची बातमी अरे बोल महाराज आपल्या राज्यात नर्तकी आली किती आनंदाची गोष्ट जाणी तांबडच्या दरबारामध्ये हाडा आणतो महाराज महाराज नर्तकी आली हो पण काय उपयोगाची नाही अरे काय झालं महाराज ती नर्तकी बाहेरची आहे अहो बाहेरची म्हणजे बाहेरच्या देशातली आहे ग हे चला ताबडतोब तिला घेऊन ये खीर नाही काय याला सगळं बाहेरचं दिसतं मी मंगला इथे नाचण्यासाठी आलेही मी तुझ्या गाण्याला सुरुवात नाच जा मजा कर महाराज मी तुझा नाचू का अरे नाच त्यासाठी चालू महाराज मी नाकी डोळी छान रंग गोरा गोरा नाकी डोळी छान रंग गोरा गोरा त्यात आले निर्वाळीला मी तरी जाऊ मला निर्वाळीला या वाडीतल्या महिला मंडळ यांच्याकडून शिपायांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वक्रतुंड कला निर्मित आम्ही सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. चला बाबा चला पाय उचला. वेळ फार अरे यार आतवड्यात घुसलो तर तुझ्यासारखा बेकडाला पळून बाबा तिथं थांबून उपयोग नाही.
अजूनही राजकुमार लढचा पत्ता नाही. काही दगापटका तर नाही ना? पण अशा दगापटका जिथे तो देणारे शूर राजपुत्र आहेत. तरी सुद्धा मला शंकेची पाच सुचते. कारण या भुवन नगरीत पिसळला चित्त भिल्ल काही करता नेम नाही. राजदेव, मला प्राणी न चालेल, पण हे राजे तुला कदा मिळणार नाही. आता सावध झालं पाहिजे. लाट बेटा, तुझा पोरवाय संपलं, थोरवाय चालू झालं. आईच्या आणि पिशाच्या मनाचा बदला घेऊन जा आणि त्या दरबारात हजर करा. महाराज नर्तकी काय गाते बाई, तिच्या बरोबर मुलाखत झाली आमची, पण नाच गाणं ऐकण्याची संधी नाही मिळाली. सांगा तिच्या गाण्याला सुरुवात करायला. आपण असं नसतं बा. नाचू काय हो? जडे भारी वाटे मजला बोलू कशी मनातलं सारं माझ्या सांगू कशी हलका हुराया एक सारू बनार हलका हुराया एक सारू बनार जडे भारी वाटे मजला बोलू कशी मनातला सारं माझ्या सांगू कशी लपा होराया एक शालू बनार लपा होराया एक शालू बनार पानविरा देते करुणी दुःख मिळना पानविरा देते करुणी दुःख मिळना काचे गाते लागी मस्त मदनाचा हात पात हात लावी मस्त मदनाचा अरुण गाती सरकारी पैदलीची अरुण गाती सरकारी पैदलीची हलका हुराया एक शालू बनार हलका हुराया एक शालू बनार गडबारी वाटे बदला बोलू कशी नातलं सारं माझ्या सांगू कशी या लंबा हुराया एक शालू बनार या लंबा हुराया एक शालू बनार का हुराया. वा मंगला वा, तुझ्या या गोड गाण्यानं आमच्या बेचे जीवाला आराम पडला. तेव्हा आमच्याकडे छोटीशी भेट, तिचा तू स्वीकार करावा. ठीक आहे मंगला. लवकर द्या. ओय, एक वेळ हत्तीसाठीच आता होऊ शकेल. एक वेळ समशीने दगा दिली, पण आता होणं शक्य नाही. एक वेळ
वेळ माझ्यातून जिवंत घ्या, पण आज जिवंत जाणं शक्य नाही. तुझ्या अंगात हिंमत असेल तर सांभाळ वार. होय पोरा, आज मी वेळेवर आलो नसतो तर माझ्या कुळाचा सर्वनाश झालेला या माझ्या डोळ्याने पावला नसता. नाही बाबा, आज जर मी त्या वेळेवर आलो नसतो तर या निघणारा हवाना मंगलाच्या अब्रूची लष्करे वेशवर टाकले असते. आज मी याला खबरदार विशाल, असा विचार करशील तर. नाही बाबा, हा अविचार नाही. पण बाबा, हा तर आपला शत्रू आहे, मग याला वाचवण्याचा प्रयत्न का करता तुम्ही? कारण तुझ्याप्रमाणे लल्लाट सुद्धा माझाच मुलगा आहे. नाही बाबा, याला वाचवण्यासाठी तुम्ही काहीतरी खोटं बोलताय. नाही, तेच तुला आणि लल्लाटला सांगणार आहे. 21 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भुवनपुरीवर परचक्र आलं होतं. त्याच वेळी राणी सरकार गरोदर होत्या. त्यांना वेळ योग्य ठिकाणी नेणं हे फार जरुरीचं होतं. एके दिवशी त्याच वेळी माझी पत्नी सुद्धा गरोदर होती. हीच बातमी त्या नीच पद्धतीला कळताच तो माझ्या या झोपडपट्टीत आला आणि तिचं 25 तोळ्याची लालच दाखवून एक भयंकर मोठा कट रचून गेला तो. एके दिवशी 4 सैनिक राणी सरकारांना घेऊन माझ्या या झोपडपट्टीत आले आणि तिचं चांगल्या प्रकारे जतन करा एवढंच सांगून निघून गेले. एके दिवशी प्रस्तुत झाले. दोघांनाही पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्याच वेळी मी माझ्या मुलाच्या मनगटावर एक जन्मकून कोरले होते. पाहायला लाट ते आहे की नाही? होय बाबा. म्हणजे बाबा मी? होय, तू त्या विक्रांत महाराजांचा मुलगा आहे. बाबा, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात, नाहीतर मी माझ्या भावाचा मीच घात केला असता. लल्लाट विशाल, बस आता सोड. माझ्या आई वडिलांच्या मरणाचा सोड. हा विशाल जरी त्या दिल्लीच्या जाऊन पोहोचला असला तरी मला जन्म देणार त्या माता पित्यांच्या निर्गुणतेचा बदला घेईन. ते वाच नाव सांगेन विशाल म्हणून. लल्लाट बाबा, चला त्या पद्धतीने बाबा, चला तर. राज्य माझ्या स्वाधीन करणार की नाही? हा खोर पद्धती हा सारा तुझा आहे तर. होय, या राज्यासाठी मी काही